कोकणात जाणाऱ्यांसाठी मुंबई गोवा महामार्ग म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच मुंबई गोवा महामार्गावरचा खारपाड्याचा जो टोल नाका आहे तो काही दिवसापूर्वी चालू करण्यात आला होता. त्याला अनेक स्तरामधून विरोधाचा सामना करावाच लागला होता. पण आज त्याच खारपाडा टोलवरून एक गुड न्यूज आलेली आहे. हो, आनंदाची बातमी आलेली आहे. ती काय आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. माझं नाव सतीश आणि आपण पाहता सतीश यादव यूट्यूब चॅनल. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील जो खारपाड्याचा टोल नाका आहे तो चालू करण्यात आला होता आणि त्याला सर्व स्तरामधून एक विरोधाचा सामना करावा लागला होता. कारण हेच होतं की मुंबई गोवा पूर्णपणे चालू नव्हता, म्हणजे पूर्णपणे चालू झालेला नाही, पूर्ण तयार झालेला नाही आहे. तरी पण लगेच टोल नाका का चालू करण्यात आलेला आहे आणि ज्याने चालू केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की खारपाडा ते कासू या प्रवासादरम्यानचा हा टोल नाका आहे आणि तो काम पूर्णपणे तयार झालेला आहे. त्या त्या पॅचचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणून तो टोल नाका चालू केलेला आहे. पण जेव्हा टोल नाका चालू झाला तेव्हा त्याची स्थानिकांना काहीच माहिती नव्हती. अचानकपणे टोल नाका चालू करण्यात आला आणि त्याबद्दलच सगळ्या प्रकारे सर्वच स्तरामधून विरोध वगैरे होता. एकंदरीत हा विरोध पाहता काही राजकीय पक्षांनी आंदोलन केलं आणि आंदोलनाचा एक चांगला इफेक्ट झाला या सगळ्या निर्णयावरती. तो असा की MH06 म्हणजे रायगडमधल्या ज्या गाड्या असतात ज्या पेन RTOमधून पासिंग होतात त्यांचा नंबर येतो तो स्टार्टिंगला MH06 पासून येतो. त्या अशा नंबरच्या गाड्या आहेत त्यांना टोल लागणार नाही. त्यांच्यासाठी हा मोफत असेल, पण त्याच्या काही कंडिशन वगैरे असतील. त्या अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता त्याबद्दलची. पण सध्या तरी हीच गोष्ट समजलेली आहे की MH06 नंबरच्या ज्या गाड्या असतील स्टार्टिंगचा त्या गाड्यांना इथे टोल लागणार नाही. तिथे मोफत त्या गाड्या टोलवरून जाऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे जी भूमिपुत्र आहेत त्यांना त्या टोल नाक्यावरती नोकरीला वगैरे घेण्यात येईल. तर हे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आजच्या आंदोलनानंतर. राजकीय पक्षांचा हा आंदोलन होता आणि त्याला नक्कीच स्थानिकांचा सुद्धा सपोर्ट होता आणि पूर्ण टोल तर बंद करू शकले नाहीत, पण त्यातल्या त्यात काहीशी मुभा भेटलेली आहे रायगड जिल्ह्यावासियांसाठी की त्यांना टोल भरावा लागणार नाही आणि स्थानिकांना त्या टोलवरती जे काय रोजगार निर्माण होईल त्याच्यामध्ये त्यांना संधी देण्यात येईल. तर खरंच ही खूप चांगली गोष्ट झाली आहे. काही 100% नाही पण ॲटलिस्ट 10% तरी नक्कीच चांगली गोष्ट झालेली आहे. जेणेकरून जे नेहमीची तिथं रहदारी असते, आता गणपती सीझन येईल तर गणपतीच्या गाड्या वगैरे असतात किंवा रोजची यांची येत जा असते त्यांना तेवढा टोल भरा वगैरे लागणार नाही आहे. तर नक्कीच टोल चालू झाला पूर्ण महामार्ग होण्याच्या अगोदर. ते तर कोणालाच पटतच नव्हतं. सगळ्या स्तरातून विरोध येत होता, काहींचा सपोर्ट सुद्धा होता की त्याशिवाय कसं काय, म्हणजे जर पैसा जर गव्हर्नमेंटला भेटला नाही तर कसा काय हे करणार म्हणून, पुढचा विकास कसा करणार म्हणून असा काहींचा सपोर्ट सुद्धा होता. पण बहुतांश लोकांचा विरोधच होता. पण त्यातूनच एक चांगली गोष्ट झालेली आहे की रायगडवासियांना ज्यांची MH06 नंबरची गाडी आहे त्यांना मोफत तिथून टोल पास होता येणार आहे आणि भूमिपुत्रांना त्या ठिकाणी नोकरी सुद्धा भेटेल. सो आजचा हा अपडेट होता आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचा म्हणून हा व्हिडिओ केलेला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच वेगवेगळे अपडेट कोकणामध्ये मी तुम्हाला देत राहणार आहे. तर ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं, हा टोल प्लाझा चालू व्हायला पाहिजे होता आता की चालू झाला ही चुकीची गोष्ट आहे. आणि बाकी अजून जे टोल आहेत ते कधी चालू होतील, ते चालू झाले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.